आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस चॅप्टर नंबर 3 जनरल सायन्स क्लास 7 याचे एक्सरसाइज बघणार आहोत. फर्स्ट पहिला आपला क्वेश्चन जो एक्सरसाइजमध्ये फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट टर्म्स. पहिली फिल इन द ब्लँक होती आपली द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द ह्युमिडिटी ऑफ द एअर. तर फिल इन द ब्लँकच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, ते तुम्हाला ह्युमिडिटी लिहायचं आहे. कारण ह्युमिडिटी म्हणजे काय ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर. वॉटर डज नॉट हॅव अ शेप बट हॅज डेफिनेट डेन्सिटी अँड मास. वॉटरला शेप असतो का? नाही. ज्या कंटेनरमध्ये आपण वॉटर टाकत असतो त्या कंटेनरचा शेप ते वॉटर घेतं, पण त्याला डेफिनेट डेन्सिटी पण असते आणि त्याला पर्टिक्युलर माससुद्धा असतं. वाईल फ्रीजिंग द इन द ब्लँक ऑफ द वॉटर इज लोअर्ड. तिथे काय होते, डेन्सिटी त्याची कमी होते. देन व्हॉल्यूम काय होत जातं, व्हॉल्यूम तिथे इन्क्रीज होतं. देन सॉईल हॅज अ pH इज इक्वल टू 7. कोणत्या सॉईलचं pH 7 असतं? न्यूट्रल सॉईलचं. देन नेक्स्ट क्वेश्चन इज वाय इट इज सेड दॅट. काय बरं असं म्हटलं जातं ते आपल्याला लिहायचं आहे. त्यातलं फर्स्ट आहे एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. एअर कसं आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. होमोजिनियस म्हणजे काय होतं, जे कम्प्लिटली डिझॉल्व झालेलं आहे. ठीक आहे, कम्प्लिटली डिझॉल्व म्हणजे त्याच्यापासून आपण त्याचे कंपोनंट्स वेगळे करू शकत नाही, त्याला आपण म्हणतो होमोजिनियस मिक्सचर. मग तसंच जर का आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे की एअरमध्ये खूप वेगवेगळे गॅसेस असतात. जसं कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, इनर्ट गॅसेस आहेत, ऑक्सिजन आहे. असे वेगवेगळे गॅसेस त्या एअरमध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर काही डस्ट पार्टिकलसुद्धा प्रेझेंट असतात. पण जर का आपण त्याला सेपरेट करण्यासाठी त्याचा विचार करतो आहे तर त्याला आपण सेपरेट करू शकत नाही. आणि हा नायट्रोजन गॅस आहे, हा ऑक्सिजन गॅस आहे, अशा प्रकारे आपण त्याचं फीलसुद्धा सेपरेटली एक्झिस्ट करू शकत नाही. म्हणून आपण एअरला होमोजिनियस मिक्सचर असे म्हटलेले आहे. देन वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. पाण्याला आपण युनिव्हर्सल सॉल्वंट का म्हटलं आहे? सॉल्वंटची प्रॉपर्टी काय असते, जेव्हा सॉल्वंट एखाद्या सोल्यूटमध्ये एखादं सोल्यूट आपण जेव्हा सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करतो टू फॉर्म द सोल्युशन, ती एक प्रोसेस असते. तर वॉटर हे असं सॉल्वंट आहे की ज्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द सोल्यूट्स डिझॉल्व त्याच्यामध्ये होत जातात. म्हणून आपण त्याला युनिव्हर्सल सॉल्वंट असं म्हटलेलं आहे. देन देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस. क्लिनिंग पर्पजेससाठी दुसरा कोणताच अल्टरनेटिव्ह नाही हे वॉटरशिवाय, हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. तर काय तर खूप सारे जे सबस्टन्सेस असतात ते वॉटरमध्ये डिझॉल्व होतात. म्हणून मग जेव्हा आपण बाथिंगसाठी यूज करतो, क्लिनिंग युटेन्सिल्ससाठी करतो, वॉशिंग क्लॉथ्स आहे, आपल्याला फ्लोअर क्लिनिंग करायचं आहे, अशा सगळ्या याच्यासाठी आपण क्लिनिंगला यूज करतो. कारण जे काही डस्ट पार्टिकल असेल किंवा अजून दुसरे कोणते पार्टिकल्स आहेत दॅट आर गेट्स मिक्स्ड विथ द वॉटर अँड दे विल रिमूव्ह बिकॉज ऑफ द अलॉंग विथ दॅट वॉटर. म्हणून मग आपण काय करतो, हे इथे जे वॉटर आहे दॅट वी हॅव टू यूज फॉर द डिफरंट क्लिनिंग पर्पजेस. व्हॉट विल हॅपन इफ. नेक्स्ट क्वेश्चन इज काय होत आहे, का बरं होत आहे ते आपल्याला लिहायचं आहे. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीजेस. हवेमधलं पाण्याचं प्रमाण जर का वाढलेलं आहे तर काय म्हणू आपण त्याला, when the amount of water vapor increases in the air the humidity rises. त्याची ह्युमिडिटी सुद्धा तिथे वाढते and air become humid. Then only one crop is grown repeatedly in the soil. जर का आपण एकाच प्रकारचे क्रॉप्स नेहमी जमिनीमध्ये लावत गेलो तर काय होत जातं, त्याचं टेक्स्चर खराब होतं, त्याची फर्टिलिटी कमी होते आणि जी ग्रोथ आपल्याला प्लांट्सची हवी आहे, जेवढं क्रॉप प्रोडक्शन आपल्या सॉईलमध्ये व्हायला हवं तेवढं इथे होत नाही. ठीक आहे, म्हणून जर का आपण एकाच प्रकारचे क्रॉप्स रिपीटेडली लावत आहोत तर ते सॉईल नॉन फर्टाईल बनायला सुरुवात होते. देन
विथ हुम शुड आय पेअर अप, मी कोणासोबत पेअर होईल. यामध्ये तुम्हाला दोन्ही कॉलम्स दिलेले आहेत तुमच्या बुकमध्ये. तुम्ही बघाल तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बी दोन्हीही दिसते. इथे मी तुम्हाला ते मॅच करून दिलेलं आहे. एअर काय झालेलं आहे, एअर कशासोबत मॅच होते आहे, दॅट इज द स्कॅटरिंग ऑफ लाईट. एअरसोबत जे स्कॅटरिंग होतं ते बिकॉज ऑफ द लाईट. वॉटर एक्सक्रीशनसाठी, सॉईल प्लास्टिसिटीसाठी. म्हणून त्याची डेट द इम्पॉर्टन्स ऑफ दिस components, air, water and soil. Then state whether the following statements are true or false. Sandy soil has low capacity for holding water. बरोबर आहे की चूक आहे की सँडी सॉईल जी असते त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय असते, कमी असते. तर हे स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. The substances in which a solute dissolves is called as solvent. The substance जे काही आहे ते डिझॉल्व होतं आहे सोल्यूटमध्ये त्याला आपण सॉल्व्हंट असं सॉल्व्हंट म्हणतो. दॅट इज द अगेन ट्रू सबस्टन्स. द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. जे प्रेशर एअरवर एक्झर्ट होतं आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असं म्हणतो. दॅट इज अगेन अ ट्रू स्टेटमेंट. देन एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड्स. हे पिक्चर तुम्हाला दिलेलं आहे. या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे ते इथे ते आपल्याला बघायचं आहे. देन त्या फिगरमध्ये काय दिसतं आपल्याला आहे की पहिले एवाली जी फिगर आहे यामध्ये एक जी आपल्याला सॉईलमध्ये किंवा लँडमध्ये जी गॅप दिसते आहे त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर ठेवलेलं दिसत आहे. वॉटर फिलअप झालेलं दिसतं आहे आणि त्या वॉटरची लेवलसुद्धा तुम्ही जर का बघत आहात दॅट इज बिलो द अर्थ सरफेसपेक्षा ती कमी आहे. आणि हे जे वॉटर आहे धिस वॉटर इज इन द लिक्विड फॉर्म. ते वॉटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे, लिक्विड फॉर्ममध्ये ते वॉटर आहे. मग फिगर बीमध्ये काय दिसत आहे, ते जे सेम वॉटर आहे दॅट इज कन्वर्टेड इन टू द सॉलिड आईस. कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, ते सॉलिड आईसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जी वरची गॅप होती तिथे जी लेव्हल जी होती जी सरफेसपेक्षा थोडी कमी होती ते इथे पूर्ण एका लेव्हलमध्ये आलेले दिसत आहे. आणि तसंच साईडला आपण त्याची विड्थसुद्धा चेक केली तर त्याची विड्थसुद्धा तिथे वाढलेली आपल्याला दिसत आहे. आणि खालचं जे आहे त्याची डेप्थ दॅट विल ऑल्सो इन्क्रीजेस इन द फिगर बी. कशामुळे होतं आहे, जसं टेम्परेचर लोअर झालं दॅट टाईम दिस वॉटर इज कन्वर्टेड इन टू द आईस. वॉटर कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, आईसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्याचं ते फ्रीज झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्रीपेक्षा खाली जातं आहे त्यावेळी त्या वॉटरची डेन्सिटी कमी होते पण व्हॉल्यूम त्याचं वाढलेलं असतं. ठीक आहे, हे आपल्या इथे मध्ये याला एक क्रायसिस नवीन झालेले दिसून येतात. Write answers to the following questions in your own words. How is light scattered by the air? एअरमध्ये लाईट कशा पद्धतीने स्कॅटर्ड होतो. आपल्याला माहिती आहे की एअरमध्ये खूप सारे डस्ट पार्टिकल किंवा फाईन पार्टिकल्स प्रेझेंट असतात. ते वेगवेगळ्या गॅसेसचे असू शकतात. ते डस्ट पार्टिकल, स्मोक किंवा मॉइश्चरसुद्धा त्यामध्ये असू शकतं. मग जेव्हा याच्यावर ह्या पार्टिकल्सवर लाईट पडतो आहे किंवा जेव्हा अर्थकडे लाईट येतो आहे तेव्हा तो ॲटमॉस्फिअरमधून येत असतो. तर हे जे मायन्यूट पार्टिकल्स असतात त्यात मायन्यूट पार्टिकलमधनं जे एअरचे पार्टिकल्स आहेत त्याच्यातनं तो लाईट काय होतो त्या पार्टिकलवर बंबार्ड झाल्यामुळे तो बाकीच्या डायरेक्शननी स्प्रेड होतो आणि यालाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो. द नेक्स्ट इज एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वेगवेगळ्या वॉटरच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे बघायच्या आहेत. त्याचं तर पहिलं आहे वॉटर हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी त्याची फ्लुइडिटी मीन्स काय होतं, आपल्याला माहिती आहे की जसं पाणी एखाद्या ठिकाणी सांडलं तर ते दुसऱ्या पॉईंटपर्यंत वाहत जातं. म्हणून मग वॉटर हॅज अ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडिटी ड्यू टू विच इट कॅन फ्लो. त्या याच्यामुळे तो तिथून पाणी वाहू शकतं. वॉटर देअरफॉर यूज्ड फॉर ट्रान्सपोर्ट
अँड फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ह्याच त्याच्या प्रॉपर्टीमुळे आपण हे पाणी जे आहे ते ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी तिथे वापरू शकतो. देन कूलंट. इट कॅन कूल द हीटेड इक्विपमेंट्स. जसं आपण बॉयलर्समध्ये वगैरे बघतो तर त्या बॉयलर्सच्या आजूबाजूने तिथे वॉटर सर्क्युलेटरी सिस्टीम्स असतात, ज्यामुळे ते बॉयलर्स जे आहेत किंवा जे हॉट मशीन्स जे आहेत त्यांना कूल करण्यासाठी ॲज अ कूलंट म्हणून वॉटरचा उपयोग केला जातो. देन युनिव्हर्सल सॉल्व्हंट. ऑलमोस्ट ऑल द थिंग्स डिझॉल्व इन वॉटर अँड हेन्स इट इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्व्हंट. ठीक आहे, मोस्ट ऑफ द थिंग्स वॉटरमध्ये डिझॉल्व होतात आणि म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हणतो. ॲबिलिटी टू परफॉर्म बॉडी फंक्शन. जसं आपण म्हणतो की पाण्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. लाईफ इज नॉट विदाऊट अ वॉटर. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये ज्या होत असतात त्या कॅरीड आऊट करण्यासाठी वॉटर इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. जसं आपण म्हणतो की ब्लड आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होत आहे, तसंच एक्सक्रिशन सिस्टीमसाठी आपल्याला जे आपल्यामध्ये वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर होत असतो. देन क्लिनिंग ॲबिलिटीज. माहिती आहे आपल्याला की आपण कोणत्याही गोष्टीसाठी काहीही आपल्याला क्लीन करायचं आहे तर त्यासाठी आपण पाण्याचा उपयोग करतो. वॉटर कॅन क्लीन ऑलमोस्ट एव्हरीथिंग दॅट इज यूज्ड इन अवर डे टू डे लाईफ. Then why is the density of sea water more than that of rain water? सी वॉटरची डेन्सिटी रेन वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा जास्त का असते? कसं असतं सी वॉटर? येस, सॉल्टी वॉटर असतं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये सॉल्ट डिझॉल्व झालेले असतात. ठीक आहे, आणि जेव्हा रेन वॉटर आपण बघतो ते तेवढं सॉल्टी नसतं, कम्पॅरेटिव्हली त्याच्यामध्ये कमी सॉल्ट फ्रेश वॉटर ते असतं. म्हणून जर का आपण बघत आहोत तर या सी वॉटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स डिझॉल्व झालेले असतात आणि जेव्हा सॉल्टी वॉटर असतं त्याची डेन्सिटी जी आहे दॅट डेन्सिटी ऑफ सॉल्टी वॉटर इज लेस. देअरफॉर सी वॉटरची डेन्सिटी कमी असते ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द रेन वॉटर. देन व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर? गुड सॉईल स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय आहे? जर का आपल्या सॉईलचे स्ट्रक्चर चांगलं असेल तर त्याची सॉईलची फर्टिलिटी चांगली असते, फर्टिलिटी त्याची जास्त होते, जास्त न्यूट्रिएंट्स त्या सॉईलमध्ये प्रेझेंट असतात, वॉटर ड्रेनेज जे असतं त्या सॉईलचं ते सुद्धा चांगलं असतं आणि हे जे प्लांट्स आहेत अशी जी सॉईल आहे अशा सॉईलमध्ये प्लांट्स जे आहेत ते प्लांट्ससुद्धा चांगल्याने ग्रो होत असतात. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर. देन व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ द सॉईल? सॉईलचे वेगवेगळे युजेस कोणते आहेत? फर्स्ट, प्लांट कन्झर्वेशन. आपल्याला माहिती आहे की प्लांट्सच्या ग्रोथसाठी आपल्याला काय होतं आहे, तिथे सॉईल आपल्याला प्लांट्सला ग्रो करण्यासाठी इम्पॉर्टंट ठरत असते. वॉटर कन्झर्वेशन. सॉईलची काय असते, फर्टिलिटी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते, म्हणून मग जसं डॅम लेक वगैरे आपण जे बघतो त्या सर्व याच्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी तिथे असते. Then plasticity. Plasticity is a property due to which all the soil can be given any required shape. प्लास्टिसिटीमुळे काय होते की जो कोणता शेप आपल्याला त्या सॉईलला द्यायचा आहे तो पर्टिक्युलर शेप आपण त्या सॉईलला देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काय होतं की कोणतेही अर्दन पॉट्स बनवायचे असेल, कोणते स्टॅच्यूज बनवायचे आहेत, आयडॉल्स बनवायचे, ब्रिक्स बनवायचे आहेत, या सर्व बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे आर्टिकल्स जे लॅम्प्स बनवतात हे सगळे जे पार्टिकल्स पूर्ण बनवले जातात त्यासाठी या सॉईलची प्लास्टिसिटी जी आहे दॅट इज द इम्पॉर्टंट. देन व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल टेस्टिंग फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर्स? सॉईल टेस्टिंग का बरं फार्मर्सच्या दृष्टीने आवश्यक आहे हे जर का आपल्याला बघायचं झालं तर काय होतं आहे की जर का आपण सॉईलचं टेस्टिंग करत आहोत तर त्या सॉईलमध्ये कोणते कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत, जे नायट्रोजन किती आहे, त्यामध्ये कार्बन किती आहे, परत बाकीचे जे काही नायट्रोजनस कंपाऊंड्स असतात ते किती प्रेझेंट आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे कळून येतात. तसंच त्या सॉईलचं
pH किती आहे, त्याचा कलर कोणता आहे, प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर किती आहे, कोणतं मॅटर तिथे कमी प्रमाणात आहे, हे सर्वसुद्धा आपल्याला तिथे माहिती पडतं. म्हणजे असं एखादं कंपोनंट असेल की जे प्लांटच्या ग्रोथला आवश्यक आहे पण त्या सॉईलमध्ये ते नसेल, तर आपण त्या प्लांटच्या ग्रोथसाठी लागणारं ते पर्टिक्युलर ऑर्गॅनिक मॅटर ॲज अ फर्टिलायझर म्हणून तिथे ॲड करू शकतो. आणि मग अशा प्रकारे आपण तिथे जास्त चांगल्या प्रकारचे पीक घेऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर सुद्धा ते क्रॉप्स आपल्याला ग्रो करण्यासाठी मदत होऊ शकते. अशा प्रकारे सॉईल टेस्टिंग जे आहे दॅट इज द इम्पॉर्टंट फॉर द इन्क्रीजिंग सॉईल टेक्स्चर. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड. साऊंडच्या ट्रान्समिशनसाठी आपल्या एअर कशी इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला लिहायचं आहे. एअर काय आहे, दॅट इज द मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. सॉईल झालं पण दॅट इज द साऊंड. ते ट्रान्समिशन ऑफ साऊंड जे आहे ते चांगल्या प्रमाणात होतं. वी आर एबल टू रिसीव द साऊंड ड्यू टू द एअर प्रेझेंट अराउंड अस. जी आपल्या इथे आपल्यामध्ये मी आता बोलतो आहे तर तुमच्या आणि माझ्यामध्ये जी हवा आहे त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून मग काय होते आहे इथे की जे सॉईल आहे दॅट इज हेल्पफुल टू रिसीव द साऊंड. द साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू द मीडियम ऑफ एअर अँड रिचेस टू अस. साऊंड वेव्स काय तर ट्रॅव्हल होत जातात ते काही मीडियममधनं एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत त्या ट्रॅव्हल होत जातात आहेत आणि म्हणून त्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. लांबूनसुद्धा कोणी आपल्याला आवाज दिला जोरात तर आपल्याला तो ऐकायला येतो, कारण तिथे एअर असते. ती एअर काय करते, ती त्या लाईटला साऊंडला ट्रॅव्हल करते. आणि जर का आपण जिथे हवा नाही आहे, जसं आपण स्पेसमध्ये जर का गेलो जिथे ॲटमॉस्फिअरने जिथे हवा पण नाही आहे, तर तिथे एअर ॲब्सेंट असल्यामुळे आपला आवाज समोरच्या व्यक्तीला ऐकायला जात नाही. म्हणून आपण म्हणतो की एअर जी आहे इज इम्पॉर्टंट फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. Then why should a glass bottle completely filled with water never be kept in freezer? काय म्हटलं ते की जी ग्लास बॉटल असते त्या ग्लास बॉटलला पूर्ण ऑटोकाट म्हणजे अगदी झाकणापर्यंत किंवा बॉटलपर्यंतच्या टोकापर्यंत भरून तिला कधीही फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही. का बरं असं म्हटलेलं आहे? कारण जेव्हा काय होतं आपण पाणी भरून जर का ती बॉटल फ्रीजरमध्ये ठेवलेली आहे तर त्या पाण्याचं टेम्परेचर कमी होऊन ते त्याचं रूपांतर बर्फात व्हायला सुरुवात होते. आणि आपल्याला माहिती आहे की वॉटरचं जे बिहेवियर आहे, ॲनॉमलस बिहेवियर ज्याला आपण म्हणतो, जेव्हा वॉटर फ्रीज होतं त्याचं टेम्परेचर कमी होत जातं तसं तसं त्याची डेन्सिटीसुद्धा कमी होते, पण त्याचं व्हॉल्यूम जे आहे दॅट व्हॉल्यूम विल गेट्स इन्क्रीज. 4 डिग्रीनंतर त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. आणि जर का अशा याच्यामध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर ती बॉटल जी आहे आपली ग्लासची, ती बॉटल एक्सपान्शन होईल का ग्लासच्या बॉटलचं? नाही, ग्लासच्या बॉटलचं एक्सपान्शन होणार नाही. थोडी प्लास्टिकची बॉटल असेल तर ती एक्सपांड होऊ शकते थोड्याफार प्रमाणामध्ये, पण ग्लास बॉटलचं एक्सपान्शन होत नाही. आणि म्हणून मग डायरेक्टली ते व्हॉल्यूम वाढल्यामुळे ती बॉटल जी आहे ती बॉटल फुटून जाऊ शकते. आणि जर का अशा याच्यामध्ये आपण ती बॉटल ठेवलेली आहे तर आपल्याला त्याच्यामुळे हार्म होऊ शकतात, काही इजा आपल्याला पोहोचू शकते. म्हणून काय ठेवायचं, ग्लास बॉटल आपल्याला कधीही कम्प्लिटली फिल्ड करून तिला फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही आहे. आलं लक्षात सगळ्यांना?